माणसाने नमस्कार करावा म्हणून बाळूमामाने कधीही चमत्कार केला नाही. माणसाने नमस्कार करावा म्हणून बाळूमामांनी कधीही चमत्कार केला नाही. माणसाच्या आयुष्याचा उद्धार व्हावा म्हणून बाळूमामांनी चमत्कार केला. मग चमत्कार करत असताना कुणीतरी म्हटलंय, चमत्कार केल्याशिवाय कोणी नमस्कार करीत नाही, ही जगाची रीत आहे. आणि पाहुणं हे खरं आहे, चमत्काराशिवाय नमस्कार नाही. पण मामांना फक्त चमत्कारामध्ये बंदिस्त करणं ही गोडचूक होईल. कारण मामांनी माणसाने नमस्कार करा म्हणून चमत्कार केला नाही, माणसाच्या आयुष्याचा उद्धार व्हावा म्हणून चमत्कार केला आहे. आज पाहतोय आमच्या देशात काय चाललंय, पाहतोय तुम्ही. आम्ही मामांनी स्वतःच्या वागणुकीच्या माध्यमातून सांगितलेलं आहे, उन्हाळ्याचा पावसाळा होईल, पावसाळ्याचा उन्हाळा होईल. आज तुम्ही आम्ही उघड्या डोळ्यानं पाहतोय उन्हाळा आहे, पण उन्हाळा असताना सुद्धा कधी पाऊस पडतोय तर कधी ऊन पडतंय. मामांनी भाकणुकी जे सांगितलं ते तंतोतंत खरं ठरतंय. मामांनी सांगितलं, राजकारणात सावळा गोंधळ तयार होईल, राजकारणात उलटा पालट होईल. आता राजकारण म्हणजे काय, सगळ्यांच्याच आवडीचा विषय, त्याविषयी मी काय आधी जास्त बोलणार नाही. मामांनी सांगितलं, राजकारणात उलटा पालट होईल, राजकारणात सावळा गोंधळ होईल, राजकारणात अनपेक्षित घटना घडतील. एकाच शब्दात सांगतो, स्वर्गीय नामदार महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांचं अचानक जाणं ही राजकारणातली अनपेक्षित घटना आहे. आणि राजकारणात सावळा गोंधळ होईल, राजकारणात उलटा पालट होईल. मामांचं हे वाक्य सांगायचं झालं तर राजकारणातली उलटा पालट म्हणजे आज प्रत्येक कार्यकर्त्याला प्रश्न पडला आहे. राजकारणात तत्व निष्ठा विचार राहिलं नाही आणि कार्यकर्त्याला प्रश्न पडला आहे, विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती. यापेक्षा राजकारणात कोणती उलटापालट असू शकत नाही. मामांनी सांगितलं, राष्ट्रामध्ये वाद निर्माण होतील आणि तिसऱ्या महायुद्धाची परिस्थिती निर्माण होईल. खरं सांगा पेसळा पाहुणं, महाराष्ट्रात माऊली डाबा आपला प्रसिद्ध आहे. पूर्वी गॅस नव्हता, चुली होत्या. चुलीवरची आई हिचं प्रमोशन झालं, गॅसवरती गेली आणि गॅसवरची आई पुन्हा चुलीवरती आली. का? लाडक्या बहिणींनो, का? बाळूमामांनी सांगितली भाकणूक खरी ठरली. राष्ट्रात वाद निर्माण होतील. इस्रायल, इराण आणि अमेरिका या 3 राष्ट्राच्या या युद्धामुळं राष्ट्रात वाद निर्माण झाला. तिसऱ्या महायुद्धाची परिस्थिती निर्माण झाली. मामांनी सांगितलं, काश्मीरच्या खोऱ्यामध्ये आतंकवादी हल्ले होतील. आजही माझ्या भारत देशातला हिंदू विसरला नाही पहलगामचा हल्ला. पहलगाममध्ये अरे तुम्ही हिंदू आहात का म्हणून हिंदूंच्या डोक्यात घातलेली गोळी हिंदू कधीच विसरणार नाही. मामांनी जे सांगितलं ते तंतोतंत खरं ठरतंय. मामांनी सांगितलं, इथून पुढं माणसाला 35 वर्षात म्हातारपण येईल. माग डोक्याला हात लावू नका. तुम्ही 35च्या पुढं गेलाय, तुम्हाला काय 35 म्हातारपण येणार नाही. तो का ती बाळबी डोक्याला हात लावतंय, पांढरी केस झाली का बघतंय. मागं बघू नको, तुला बी 35 वर्षात काय म्हातारपण येणार नाही. इथून पुढं जी जनरेशन जन्माला येईल त्यांना 35 वर्षात म्हातारपण येईल. मामांनी सांगितलं, 12 वर्षाची पोरगी आई होईल. आज माझ्या लेकी बाळांवरती अन्याय अत्याचारांचं प्रमाण वाढलेलं आहे. 2-2 वर्षाच्या 5-5 वर्षाच्या पोरीवरती अन्याय अत्याचार होतात. मामांनी सांगितली भाकणूक तंतोतंत खरी ठरते. मामांनी सांगितलं, अरे माझं आदमापूर हे प्रति पंढरपूर होईल. मामांच्या भंडारा उत्सवाला 26 मार्च रोजी इथं बसलेली माझी मायबाप मंडळी गेले असेल आणि पाहिलं असेल, याची देही याची डोळा. अरे मामांचं आदमापूर हे प्रति पंढरपूर झालेलं आहे. मायबाप प्रति पंढरपूर झालेलं आहे. कारण लाखो कोट्यावधी माणसं भंडारा उत्सवाला आदमापूरमध्ये जमतात, भंडाऱ्यामध्ये स्वतःला नाहून घेतात. 10-10 किलोमीटरच्या रांगा गाड्यांच्या लागल्या होत्या.
मामांनी सांगितलं, छत्रपती शिवरायांचा मावळा म्हणतो, राजे तुम्ही पुन्हा जन्माला या. मामांनी त्यांच्या भाकणुकीच्या माध्यमातून सांगितले, छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा एकदा जन्माला येतील आणि हे सुद्धा मामांचं वाक्य खरं ठरल्याशिवाय राहणार नाही. मामांनी जे भाकणुकीच्या माध्यमातून सांगितले ते खरं ठरताना दिसतंय मायबाप हो. मामा भक्तीचा भुकेला देव आहे. मामा जगाचं बाकीच सांगणारा देव आहे. मामा सेवेचा भुकेला देव आहे. मामाच्या दरबारात सेवेला महत्त्व आहे. मामाच्या दरबारात भक्तीला महत्त्व आहे. मामाच्या दरबारात भावाला महत्त्व आहे. विठ्ठल विठ्ठल जगाच्या मालकाचा जन्म तर पाहिला तर धनगरी कुळात झाला. कोणत्या मातीत, कोणत्या जातीत, कोणत्या धर्मात, कोणत्या पंथात, कोणत्या कुळात जन्माला यावं हे तुमच्या आमच्या हातात कधीच नसतं. पण ज्या जाती, ज्या माती, ज्या धर्मात, ज्या पंथात, ज्या कुळात तुम्ही आम्ही जन्माला आलो आहोत, त्या जातीचा, मातीचा, पंथाचा, कुळाचा उद्धार करणं तुमच्या आमच्या हातात असतं. अरे बाळूमामाचा जन्म धनगरी कुळात झाला, पण बाळूमामाने उद्धार मात्र उभ्या जगाचा केला. हा बाळूमामांचा इतिहास आहे. पण हा इतिहास कधीतरी तुम्ही आम्ही जाणून घेतला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल सुंदर असा दृष्टांत आहे. भारत देशाला स्वातंत्र्य कधी मिळालं? अय पोरो, कधी मिळालं स्वातंत्र्य? तुम्हीच कधी मिळालं? भारत देशाला 15 ऑगस्ट 1947ला स्वातंत्र्य मिळालं. आम्ही स्वातंत्र्य दिन साजरा करतो. पण भारत देशाला 15 ऑगस्ट 1947ला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 30 जानेवारी 1948ला राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांची हत्या झाली. आणि राष्ट्रपिता महात्मा गांधींची हत्या झाल्यानंतर संपूर्ण देशामध्ये खळबळ माजली आणि संपूर्ण देशामध्ये जमावबंदी लागू केली. संपूर्ण देशामध्ये जमावबंदी लागू केल्यानंतर प्रत्येक गावागावामध्ये पोलीस अधिकारी फिरत होते. प्रत्येक चौकात पोलीस फिरत होते. पोलीस कर्मचारी फिरत होते. अरे पण जगाच्या मालकाने 1932 साली मेतके गावात पहिला भंडारा उत्सव साजरा केला होता. 1932 सालापासून ते आजपर्यंत जगाच्या मालकाचा भंडारा उत्सव यात कधीही खंड पडला नाही. पण मामा त्या 1948 साली भंडारा उत्सवाचं नियोजन करत होते. आणि एका झाडाखाली मामांचे सवंगडी भीमा, व्यंकटापुरीचा धुळाप्पा पुजारी, जयराम पाटील, शिंगारे, भोसले सरकार ही सगळी मंडळी जमली होती. आणि मामा आणि त्या मंडळींची चर्चा चालू होती की यंदाचा भंडारा उत्सव कसा साजरा करायचा. सरकारनं जबाबदारी लागू केली. तितक्यात एका पोलीस अधिकाऱ्याची व पोलीस कर्मचाऱ्यांची गाडी त्या ठिकाणी आली. आणि बसलेल्या बैठकीत त्या ठिकाणी येऊन एक पोलीस अधिकारी उद्धटपणे बाळूमामांना म्हटला, ए बाळू धनगरा, तुला यंदा भंडारा उत्सव साजरा करता येणार नाही. तुला महाप्रसाद भला मोठा घालता येणार नाही. कारण या देशामध्ये महात्मा गांधींची हत्या झाल्यामुळं जमावबंदी लागू आहे. आणि हा प्रत्येकाला नियम लागू आहे. संत असो, मामा असो, देव असो, कुणी असो, माणूस असो, प्रत्येकाला नियमाचं पालन करावं लागेल. अधिकाऱ्याला माहीत नव्हतं मामा नक्की कुठला देव आहे. अधिकारी उद्धटपणे वागला आणि अधिकारी धमकावून तिथून निघून चालला. परत अधिकारी गाडीत बसण्याकरता गाडीचा दरवाजा उचकटू लागला. गाडीचा दरवाजा त्याला उचकटत नव्हता. अधिकारी इकडं तिकडं पाहायला लागला आणि इकडं तिकडं पाहायला लागल्यानंतर अधिकाऱ्याची आपोआप दृष्टी गेली. पोलीस कर्मचाऱ्यांना तो फौजदारी अधिकारी म्हणू लागला, अरे मला काहीच दिसेना, असं कसं झालं? मोठमोठ्यानं ओरडू लागला, अरे माझी दृष्टी गेली, माझी पोरं बाळ उपाशी पडतील, माझा संसार उघड्यावरती पडेल, असं कसं झालं? तेवढ्यात एक पोलीस कर्मचारी म्हटला, साहेब खरं सांगू का साहेब, राग येणार नाही ना? साहेब म्हटले, सांग काहीतरी. साहेब
तुम्ही फक्त आणि फक्त बाळू धनगराचा किंवा मामाचा अपमान नाही केला साहेब. जगाचा मालक रुद्राचा अवतार शिवभोळा चक्रवर्ती, ब्रह्मांडाचा मालक साक्षात शिवभोळा चक्रवर्ती बाळू मामांचा अपमान तुम्ही केलाय. माघारी फिरा आणि साहेब मामांच्या चरणाशी लीन व्हा. तितक्या तो साहेब तो पोलीस अधिकारी म्हटला चला मला घेऊन, आणि त्या ठिकाणी मामांच्या चरणापाशी जाऊन गडागडा लोळू लागला. तोच गडागडा लोळता लोळता ज्या अधिकाऱ्याची उद्धटपणामुळं दृष्टी गेली होती त्या अधिकाऱ्याची दृष्टी पुन्हा माघारी आली. ही मामांची ताकद आहे. मामाच्या दरबारात उद्धटपणा चालत नाही. मामाच्या दरबारात नीतीनं वागावं लागतं. कारण मामांच्या आरतीमध्ये सुद्धा लिहिलंय नीतीने वागावे कमी नाय होतं, उन्मत्ताला मामा शासन करीत. उन्मत्ताला मामा शासन केल्याशिवाय राहत नाही. चला दुसरा दृष्टांत. सोनाळी गावचे अनंत पोद्दार, राधानगरी जिल्ह्यामध्ये सोनाळी गाव आहे. आणि या सोनाळी गावचे अनंत पोद्दार, या अनंत पोद्दारांना 5 एकर शेती होती. आणि 5 एकर शेती आनंदाने वहिवटत होते. संसार सुखाने चालला होता. संसारात कशाची कमी नव्हती. संसार सुखाने चालला होता. पण भावकीनं त्यांची जमीन लाटली. आणि जमीन लाटल्यानंतर आता करायचं कसं, पोराबाळांचं पोट कसं भरायचं, सगळ्यात मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. आणि त्याच ठिकाणी राधानगरी जिल्ह्यामध्येच सुरुपल्ली नावाचं एक गाव आहे. या सुरुपल्ली गावामध्ये मामांचा बग्गा त्यावेळेस होता, मामांचा तळ होता. त्या गावामध्ये अनंत पोद्दार मामांच्या सेवेला गेला. मामांना कसं सांगायचं म्हणून मामांच्या चरणापाशी जाऊन बसला. पण जगाच्या मालकाला सगळं काही कळतं. मामा म्हटलेले सुकाळीच्या अनंता आज इकडं येणं कसं केलं. अनंताच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. खळाखळा पाणी वाहू लागलं. अरे भक्ताच्या डोळ्यात आलेलं पाणी माझ्या मामाला कधी पावत नाही. भक्ताला दिलेला त्रास माझ्या मामाला कधी पावत नाही. मामा म्हटले अनंता काय झालं, आभाळ कोसळलं की काय. अनंता रडत रडत सांगू लागला मामा 5 एकर माझी शेती लाटली. मामा त्याचा खटला मी कोर्टात दाखल केला होता. पण मामा निकाल सुद्धा मागच्या आठवड्यात माझ्या विरोधात लागला. मामांनी सांगितलं अनंता काळजी करू नको, हा बाळू मामा तुझ्या पाठीशी आहे. जा पुन्हा एकदा कोर्टामध्ये परत दावा कर, फेर दावा कर. 1 महिन्यात तुझी जमीन तुझ्या नावावरती होईल. अनंत पोद्दारानं मामाचं ऐकलं. कोर्टामध्ये गेला, फेर दावा केला. आणि फेर दावा केल्यानंतर अवघ्या मामांनी सांगितलं 1 महिन्यात अनंत पोद्दारची 5 एकर लाटलेली शेती अनंत पोद्दारच्या नावावरती लागली. ही मामाची ताकद आहे. राधानगरी जिल्ह्यामध्येच एका गावचा एक पाटील होता. आणि मामा मेंढे माऊलीला चरायला घेऊन जाता जाता मामांनी त्याच्या बांधाच्या कडच्या बाबळी सावळल्या. सावळल्या म्हणजे कळतं का, सावळल्या म्हणजे बाबळीच्या काट्या पाडल्या. आणि बाबळीच्या काट्या पाडल्यानंतर त्या बाबळीच्या काट्या शेळ्या मेंढ्या चरू लागल्या, खाऊ लागल्या. तितक्यात पाटलाला कोणीतरी सांगितलं आपल्या वावराच्या कडेला भली मोठी शेकडो मेंढरं जमलेले, कुणीतरी फेटावाला घुंगडीवाला आलेला आहे. आणि ज्वारीच्या कणसात सुद्धा बकरी शिरल्यात. आता पाटीलच गावचा हो. पाटील म्हटल्यावर काय बारीक हसते का. पाटील धावत धावतच पळत पळत आला. आणि मामा समाधिस्थ झाले होते, घोंगड्यावरती बसलेले होते. पांडुरंग हरी वासुदेव हरी रामकृष्ण हरीचा गजर करत होते. ए धनगरा, अरे तुला काय आकलीचा भाग आहे का नाही. गावचा पाटील आहे मी, माझ्या शेतात बकरी घालतो. मामांनी पाहिलं, म्हटले पाटील बकरीची बांधाच्या कडेच्या बाबळीत सावळलेल्या त्या मेंढी माऊलीला भूक लागली होती. पाटील काय तयार नव्हता. पाटलाने मामांचा नाही असा अपमान केला. पाटलाची थोडीफार ज्वारीचे कणस मेंढी माऊलीनं खाल्ली होती. आणि ज्वारी सुद्धा काढणीला आली होती. मामांना काय रात्रभर झोप लागली नाही.
मामा विचार करत होते की माझ्यामुळं जर कुणाचं नुकसान झालं असेल, मामाला जर मामामुळं कुणा नुकसान झालं असेल तर मामा ते नुकसान भरपाई दिल्याशिवाय राहत नाही. मामांना रात्रभर झोप लागली नाही. पाटलानं 2 दिवसात ज्वारी काढून घेतली आणि पाटलानं कामगारांना विचारलं, अरे किती पोती होतील? कामगारांनी सांगितलं, पाटील यंदा काय जास्त पोती होणार नाहीत, 2 ते 3 पोती होतील. मामांना ते समजलं होतं. मामा पाटलाच्या घरी गेले. पाटलाच्या घरासमोर कामगार ज्वारीची रास लावण्याचा प्रयत्न करीत होते आणि ज्वारीची रास लावण्याचा प्रयत्न करीत असताना मामा पाटलांना म्हणाले, पाटील चुकलं. पाटील म्हटले, जाऊ दे रे, आता कशाला पुन्हा जखम मीठ चोळतो. आणि त्यावेळेस मामा म्हटले, पाटील माझा ऐकचाल का? पाटील म्हटले, सांग. पाटील तुम्हाला ज्वारीची रास लावायची तर कुशाल लावा, पण आजच्याला लावू नका. पाटील पहाट कामगारांना सांगा ज्वारीची रास लावायला. एवढंच फक्त ऐका या बाळूमामाचं. पाटील म्हटला, सांगतोय तर ऐकलं पाहिजे. आणि पाटलांनी पहाटची रास लावायला घेतली. पहाटची ज्वारीची रास लावत असताना अरे 2 पोती बाजूला काढली, 3 पोती काढली, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 अशी 22 पोती बाजूला काढली. तर पाटलाची ज्वारी संपत नव्हती. अरे मामांच्या मेंढीनं पाटलाचं मुठभर खाल्लं, पण मामांनी मात्र त्याला पोतभर दिलं. ही मामांची ताकद आहे. बाळू मामाची मेंढर त्याच्या धरती रानात, बाळू मामाची मेंढर त्याच्या धरती रानात, धनधान्याची रात त्याच्या लागती दारात, धनधान्याची रात त्याच्या लागती दारात, धनधान्याची रास कशी लागती दारात, धनधान्याची रास कशी लागती दारात. बाळू मामाची मेंढर त्याच्या धरती रानात, धनधान्याची रात त्याच्या लागती दारात, बाळू मामाची मेंढर त्याच्या धरती रानात, बाळू मामाची मेंढर त्याच्या धरती रानात, धनधान्याची रात त्याच्या लागती दारात, धनधान्याची रात त्याच्या लागती दारात. बाळू मामाची मेंढर कशी चरती रानात, बाळू मामाची मेंढर कशी चरती रानात, धनधान्याची रास कशी लागती दारात, धनधान्याची रास कशी लागती दारात. महाराज सुंदर प्रमाण दिलं. आपण बाळूमामाची मेंढरं जेव्हा रानामध्ये चरतात तेव्हा धान्याची रास वाढते. पण काही रानामध्ये मेंढी माऊली गेली की माणसाची पहिले घालमेल चालू होते. माणसाच्या डोक्याला असं वाटतं की मामाची मेंढी माऊली आली. आता ज्यांना मामांचं महत्त्व कळतं त्यांना नाही वाटत, पण प्रत्येक माणूस बांधावरती उभा राहायला लागतो. शेतकरी हाडाची काड रक्ताचं पाणी करून पीक पिकवत असतो, यात तीळ मात्र शंका नाही. अरे पण जगाच्या मालकाची मेंढी माऊली आपल्या शेतामध्ये आली तर आपल्या शेताचं नुकसान अजिबात होत नाही. आणि झालंच नुकसान, तुमचं पसाभर खाल्लं तर पोतभर देण्याचं सामर्थ्य याच बाळूमामामध्ये आहे. पण मामा म्हणतात, अरे चुकून एखाद्याच्या शेतामध्ये माझी मेंढी माऊली गेली तर माझ्या मेंढक्या बांधवाला, माझ्या मेंढी माऊलीला त्रास देऊ नका. अरे जो कोणी माझ्या मेंढी माऊलीला आणि मेंढक्या बांधवाला त्रास देईल ना, त्याचा हात 6 महिन्याच्या आत काढल्याशिवाय जगात नाव सांगणार नाही. बाळू धनगर आहे. मामांची ताकद आहे. मायबापो, मामांनी वेद वाचले नाहीत, जनमानसांच्या वेदना वाचणारा संत म्हणजे बाळूमामा आहे. बाळूमामा हा भक्तीचा भुकेला देव आहे. बाळूमामा हा सेवेचा भुकेला देव आहे. आणि म्हणून आपली सर्वांची सेवा बाळूमांना अर्पित करण्याकरता सर्वांनी हात वरती करायचे आणि जगाच्या मालकाचं नामस्मरण करायचे. विठोबा रखुमाई जय. विठोबा रखुमाई, विठोबा